बृहन्मुंबई महानगरपालिका तुमच्यासाठी घेऊन आली आहे ऑनलाईन एज्युकेशन सन 2020-2021 साठी. मी तुमची टीचर संपदा सातघरे तुमचं स्वागत करत आहे दादर येथील व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये. कोविड-19च्या या काळामध्ये ऑनलाईन शिक्षणामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. वेलकम टू व्हर्च्युअल क्लास फॉर स्टँडर्ड 3 सब्जेक्ट मॅथ्स. युअर टीचर्स नेम इज संपदा सातघरे. Welcome students. This is me, your teacher Sampada Satghare for standard 3 subject maths. What we are going to see today, आज आपण काय शिकणार आहोत ते पाहूया. स्टँडर्ड 3 साठी सब्जेक्ट मॅथ्स आपण पाहणार आहोत आणि मॅथ्स मध्ये आज आपण काय बरं पाहणार आहोत. सोपं, अगदी सोपं. पहा, तुमच्या पुढे मी आता ही फुलं ठेवलेली आहेत. बघा, एक फुल आलंय तुमच्या पुढे. आपण आता फ्लावर्स काउंट करूया. वी विल काउंट द फ्लावर्स. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. There are 10 flowers. This is a group of 10 flowers. 10 फुलं एकत्र आहेत. 10 फुलांचा हा समूह आहे. या 10 फुलांच्या समूहाला आपण 110 असं म्हणतो. कोणत्याही 10 वस्तूंच्या समूहाला आपण म्हणतो 110. या एक वस्तूला आपण म्हणतो युनिट किंवा एकक. हे 10 एकक किंवा 10 युनिट्स मिळून 110 झालेला आहे. It is a group of 10 flowers. That is 110. ही एक दशक फुलं आपल्या समोर आहेत. 110 flowers are there. Now we will count the blocks. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. There are 10 blocks. How many blocks are there? 10 blocks. Again 10 blocks. A group of 10 blocks. 10 चौकोनांचा एक समूह ज्याला आपण म्हणतो 110. एक दशक ज्याला आपण म्हणतो 110 म्हणजेच एक दशक. आता पहा, 10 उभे ठोकळे आहेत. त्या 10 ठोकळ्यांचा एक संच आहे. हे झाले 10. अजून 10 म्हणजे 20. अजून 10. एकूण आपल्याकडे किती ठोकळे आहेत? 30. 30 म्हणजेच किती? 3 tens म्हणजेच 3 दशक. 30 ठोकळे म्हणजेच 3 दशक ठोकळे. आता पहा काय आहे तुमच्या समोर. एक मण्यांची माळ. 10 मणी आहेत. 10 beads. 10 20 30 40 50 60. How many beads are there? किती मणी आहेत? 60. 60 मणी आहेत. म्हणजेच किती आहेत? तर 6 tens. 6 दशक मणी तुमच्या समोर ठेवलेले आहेत. 10 म्हणजे एक दशक, 30 म्हणजे 3 दशक आणि 60 म्हणजे 6 दशक. पहा, हा एक मुलगा आहे. या मुलाच्या समोर काय आहेत पहा. चॉकलेट्स. युअर फेवरेट चॉकलेट्स. युअर फेवरेट कॅन्डीज. तुमच्या आवडत्या ह्या कॅन्डीज तुम्ही नेहमी खाता. तुम्हाला खूप आवडतात, गोड गोड असतात. मग हा मुलगा काय म्हणतो. There are 100 candies. There are 100 candies. या पहा, माझ्याकडे 100 म्हणजे 100 कॅन्डीज आहेत. हा मुलगा म्हणतो there are 100 candies.
इज ही? कोण आहे हा तुमचा सर्वांचा आवडता? विराट कोहली. विराट कोहली बघा खूप खुश आहे. त्याने डोक्यातलं हेल्मेट काढलंय, हातातली बॅट उंच केलेली आहे आणि तो काय म्हणतोय? I scored a century. I scored a century. मी सेंचुरी मारली आहे. मी एक शतक धावा केलेल्या आहे. मी एक शतक ठोकलेलं आहे. I scored a century. मी 100 धावा केल्या आहेत. मी एक शतक धावा केल्या आहेत. मी सेंचुरी मारलेली आहे. ही मुलगी बघा काय म्हणते? She is counting blocks. They are 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 and 100. आता ती मुलगी काय म्हणते? I counted these blocks. They are 10 tens. ते 100 आहेत म्हणजेच 10 दशक आहेत. किती आहेत हे ब्लॉक्स? 10 दशक. 10 tens. I counted these blocks. मी हे सगळे चौकोन मोजले. They are 10 tens. ते 10 दशक आहेत. आता ही मुलगी तर आनंदाने नाचतीये कारण तिच्याकडे काय आहेत बघा? ऑरेंजेस. How many oranges she have? I bought 100 oranges. मुलगी काय म्हणते? मी 100 संत्री विकत आणली आहेत. 100. I bought 100 oranges. She is very happy. She is dancing. She is saying, I bought 100 oranges. I bought 100 oranges. मी 100 संत्री विकत घेतली. मी 100 संत्री विकत घेतली. आता बघा प्रत्येक जण काय काय बोललं? मुलगा बोलला माझ्याकडे 100 कॅन्डीज आहेत. I have 100 candies. Virat said he scored century, means he scored 100 runs. Then the girl is saying, I bought 100 oranges. And another girl is saying, I counted the 10 blocks. 10 tens blocks. मी 10 दशक एवढे ब्लॉक्स मोजलेले आहेत. म्हणजेच बघा 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100. 1 10, 2 10, 3 tens, 4 tens, 5 tens, 6 tens, 7 tens, 8 tens, 9 tens, 10 tens, 100. ओके, इथे बघा तुमच्या समोर there are 10 strings of 10 beads each. प्रत्येक माळेमध्ये 10 मणी आहेत आणि 10 मण्यांच्या 10 माळा तुमच्या समोर ठेवलेल्या आहेत. 10 मण्यांच्या 10 माळा तुमच्या समोर ठेवलेल्या आहेत. म्हणजेच त्या किती आहेत? त्या 100 आहेत. There are 100 beads. 10 मण्यांच्या 10 माळा. 10 strings of 10 beads each. They become 100 beads or 10 tens beads. All of you have the same number of things. पहिल्या मुलाकडे 100 कॅन्डीज होत्या. विराटनी 100 रन स्कोर केले. तिसऱ्या मुलीनी 100 ब्लॉक्स मोजले आणि चौथ्या मुलीनी 100 ऑरेंजेस विकत घेतली. सगळ्यांकडे 100 वस्तू आहेत. 100 गोष्टी आहेत. बट each of you said it in a different way. कोण म्हणाला 100, कोण म्हणाला सेंचुरी, कोण म्हणाला 10 tens आणि शेवटची मुलगी म्हणाली 100. A century म्हणजेच a century has 100 units. सेंचुरी म्हणजेच 100 वस्तूंचा संच. सेंचुरी म्हणजे शतक. मराठीत आपण सेंचुरीला म्हणतो शतक आणि शतक
म्हणजे 100 वस्तूंचा संच. Or simply it's 100. 10 tens are also 100. 10 दशक म्हणजे सुद्धा किती होतात? 100. 100 वस्तू होतात. 100 ही संख्या होते. 10 दशक म्हणजे 100. So all of you have the same number of things, but each of you said it in a different way. A century has 100 units, or simply it's 100. 10 tens are also 100. Now you can see a string of 100 beads. बघा 10 वेगवेगळ्या रंगाचे 10 दशकांची ही माळ आहे. पहिला एक दशक आहे काळ्या रंगाचा, दुसरा एक दशक आहे पिंक कलरचा, तिसरा एक दशक आहे ग्रीन कलरचा, फोर्थ 10 इज रेड, फिफ्थ 10 इज व्हाईट, सिक्स्थ 10 is orange, 7 10 is blue, and 8 10 is yellow, 9 10 is brown, and 10 10 is lavender. All are different colors. So Sonu took this string of beads, and she put it into a purse. ही माळ तिने घेतली, 100 मण्यांची ही माळ तिने घेतली, आणि बघा या पर्स मध्ये तिने ती माळ भरली. आणि माळ भरल्यावर काय झालं बघा, ही पर्स 100 मण्यांची एक पर्स झाली, 100 मण्यांची एक पर्स झाली. म्हणजेच ही पर्स 100 मण्यांची झाली, 1 शतकाची एक पर्स झाली, जिला आपण म्हटलंय 100 म्हणजेच H. 100चं सुरुवातीचं अक्षर जे H आहे ते आपण 100 साठी वापरलेलं आहे. जसं आतापर्यंत तुम्ही बघितले होते युनिट्स म्हणजे सुट्टे अंक, युनिट्स साठी आपण वापरतो U. युनिट्सला मराठीत बोलतात एकक, मग एककासाठी वापरतात A. नंतर आपण पाहिले दशक, दशकासाठी मराठीत आपण वापरतो छोटं अक्षर द, त्याचं पहिलं अक्षर द हे फक्त वापरतो दशकासाठी. आणि इंग्लिश मध्ये दशकाला बोलतात टेन्स, मग टेन्सचं पहिलं अक्षर T हे आपण टेन्स साठी वापरतो इंग्लिश मध्ये. आता आपण पाहिलं आहे 100 म्हणजे शतक, मराठीमध्ये आपण शतकासाठी श वापरतो, इंग्लिश मध्ये आपण 100चं पहिलं लेटर H हे कॅपिटल करून वापरलेलं आहे. सो दिस इज अ पर्स ऑफ 100. ही एक शतकाची बॅग आहे, शतकाची पर्स आहे. शतक बघा तुमच्या समोर 10 काठ्यांचं एक बंडल, याप्रमाणे किती बंडल ठेवलेत बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 बंडल्स आपण ठेवलेले आहेत. प्रत्येक बंडल मध्ये 10 काठ्या आहेत. असे 10 बंडल ठेवलेले आहेत. जर आपण 10 प्रमाणे मोजलं तर 10 20 30 40 50 60 70 80 90 100. किती इथे ठेवलेले आहेत आपण बंडल्स, किती स्टिक्स, काठ्यांचे किती बंडल आपण ठेवलेले आहेत 10. 10 tens of sticks makes 100 sticks. 10 दशकांच्या ही बंडल आहेत, 10 दशक बंडल आहेत. एका दशकाचं एक बंडल, अशी 10 दशक इथे बंडल आपण ठेवलेली आहेत. 10 दशक बंडल असल्यामुळे एकूण आपल्याकडे किती काठ्या आहेत आता 100. 10 tens म्हणजेच 100 स्टिक्स आपल्याकडे आहे. आता इथे जो एक 100चं बंडल दाखवलेलं आहे मोठं, त्याला म्हणायचं आहे आपण 100. H. आता बघा तुमच्या समोर तुम्हाला काय दिसतंय बरं, ही आहे 20 रुपयाची नोट. ओके, हे झाले 20 रुपये. 20 आणि 20 40, 40 आणि 20 60, 20 20 plus 20 40,
40 and 20, 60. 60 and 20, 80. 80 and 20, 100. 20 रुपयाच्या 5 नोटा. 5 notes of 20 rupees becomes 100 rupees. 100. 5 notes of 20 rupees each makes 100 rupees. That is 100 rupees. That is 100 rupees. आता बघा किती beads आहेत हे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. How many beads are there? 9 beads. They are 9 beads. बघा अजून एक बीड आला. +1 बीड. अजून एक मणी आला. 9 and 1 become 10 beads. 10 मणी झाले. 10 मणी म्हणजेच 110. A group of 10 beads. एक दशक. मग आता एक दशकाचा एक ग्रुप म्हणजेच 10, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 91, 92, 93, 94, 95, 96, 97, 98, 99. किती मणी आहेत तुमच्या समोर? They are 99 beads. 99 मणी आहे. या 99 मण्यांमध्ये मी अजून एक मणी मिळवला की झाले 100 मणी. 100 beads. 99 beads plus 1 bead becomes 100 beads. म्हणजेच 100. एक शतक. It becomes 100. एक शतक मणी झाले. आलंय लक्षात बाळांनो? पुढे जाऊया. Whole hundreds or hundreds. 9 beads and 1 bead together make 10 beads. A group of 10 things is called a 10. 99 is the biggest 2-digit number. When we add 1 to it, we get the 3-digit number 100. 99 is the biggest 2-digit number. When we add 1 to it, we get the 3-digit number that is 100. 99 हा 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या आहे. 99 ही 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या आहे. त्यात एक मिळवला की 100 होतात. 100 ही 3 अंकी संख्या आहे. बघा तुम्हाला मी 1 ते 100 अंक दाखवलेले आहेत. तुमच्या लक्षात येईल. तुम्हाला एक प्रश्न विचारते मी. हा तक्ता तुम्ही बघायचा आहे. बघा प्रश्न विचारलाय तुम्हाला. Which is the smallest 2-digit number? Which is the smallest 2-digit number? लहानात लहान 2 अंकी संख्या कोणती आहे? सांगा पाहू कोणती आहे? 10. बघा 10 ला गोल केलेला आहे. 9 पर्यंतचे अंक आहे. 1 अंकी अंक आहे. 9 मध्ये 1 मिळवला की येतो 10. 10 हा 2 अंकी लहानात लहान संख्या आहे. 10 is the smallest 2-digit number. Now tell me which is the biggest 2-digit number? It is 99. It is 99. And you add 1 to 99, you get 3-digit number that is 100. बघा कसं आपण केलंय. बेरीज करून दाखवली आहे मी तुम्हाला. बघा सगळ्यात पहिला आपण शेवटच्या रक्यानं घेतलं U म्हणजे युनिट्स. मग आपण घेतलं T म्हणजे टेन्स. आता बघा खाली आपण लिहिले 99. किती लिहिले? 99 प्लस 1. 99 प्लस 1. आता बघा पहिली युनिट्सची बेरीज करूया. युनिट्स मध्ये 9 आणि 1 किती आले उत्तर? 9 आणि 1 10. पण 10 हे दोन्ही अंक आपल्याला त्या रकान्यात ठेवून चालणार नाहीत. We have to carry over 1. We have to carry over 1. आता
युनिट्सच्या रकानात राहिला 0 आणि 1 घेतला आपण टेन्सच्या रकानामध्ये, कॅरी ओव्हर केला, हातचा घेतला. 1 अधिक 9 पुन्हा आपल्याला बेरीज करायची आहे. 1 अधिक 9 1 अधिक 9 झाले पुन्हा 10. या 10 मधला सुद्धा एक आपल्याला तिथे नाही ठेवायचा आहे, फक्त शून्यच ठेवायचं आहे त्या रकान्यामध्ये आणि एक आपल्याला वर घ्यायचं आहे. या रकान्यामध्ये दुसरी कोणतीही संख्या नाही, एक मध्ये दुसरं काही मिळवायचं नाहीये, म्हणून एक आपण तसाच खाली लिहिणार आहोत, एकाचा एक. आणि इथे जो एक आलाय आणि तिथे जर तिसरं आपण इथे स्थान निर्माण केलेलं आहे, ते स्थान आहे, ती प्लेस आहे 100 ची. हे जे तिसरं स्थान आपण निर्माण केलं, ही प्लेस आहे 100, शतक. 99 99 प्लस 1 99 अधिक 1 बरोबर उत्तर आहे 100. 100 ही 3 अंकी संख्या आहे. इथे आपण तिसरं स्थान निर्माण केलं. वी क्रिएटेड थर्ड प्लेस and its name is 100. तिसरं स्थान जे आपण निर्माण केलं त्याचं नाव आहे शतक. The new place on the left in the 3-digit number 100 is the place of hundreds. 100 means 100, 0 tens and 0 units. 100 is a 3-digit number. Okay children, so what today we learn 100. What we learn today? 100. Okay children, आज आपण शतक शिकलो आहोत. शतक म्हणजेच 100. ओके बाळांनो, काळजी घ्या आणि सुखरूप राहा. बाय बाय children. Take care. Be safe. Have a nice day.